उठ उठ सह्याद्रे घुंवित बोल मराठीकडे, समतेचे तुफान उठले उठले सागरकडे. हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबांनी तलवार घासली याच मातीवरी. हिच्या स्वागतासाठी उठले तोफांचे चौघडे, उठले सागरकडे उठले सागरकडे. महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीबद्दल, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक घडामोडीबद्दल आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या या सर्वांगपुरुष महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल भरभरून लिहित असताना अनेक इतिहासकार आणि अनेक तज्ज्ञ महाराष्ट्रांविषयी आपलं प्रेम व्यक्त करतातच. मित्रांनो, फादर फ्रान्सिस दिब्रिटो जगाचं प्रवास वर्णन लिहित असताना त्या जगाच्या प्रवास वर्णनामध्ये महाराष्ट्राबद्दल लिहित असताना म्हणतात की संपूर्ण जगाचा प्रवास केल्यानंतर मला जर कुणी पुनर्जन्म दिला आणि ते निवडण्याचं मला नक्की स्वातंत्र्य दिलं तर मी नक्कीच आग्रह करेल, नक्कीच विनंती करेल की मला महाराष्ट्रात आणि तेही मराठी कुटुंबात जन्माला घाल. म्हणजे या महाराष्ट्राबद्दल आणि मराठी अस्मितेबद्दल, मराठी चळवळीबद्दल आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या या संत समाज सुधारणेच्या चळवळीबद्दल तुम्हा आम्हाला नक्कीच गर्व आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आणि विशेषतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना भारताच्या इतिहासासोबत महाराष्ट्राचा इतिहाससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मग महाराष्ट्राचा इतिहासाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या समाजसुधारकांनी, ज्या संतांनी महाराष्ट्राच्या इतिहासाला समृद्ध करण्याचं काम केलं आहे ते महाराष्ट्रातले समाजसुधारक आणि ते संतसुद्धा आपल्याला महाराष्ट्रातले समाजसुधारक आणि महाराष्ट्राची संत परंपरासुद्धा तितकीच महत्त्वाची वाटायला लागते. मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक नक्कीच आहे की समाज सुधारकांचा जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राचा पूर्णच्या पूर्ण इतिहास, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, महाराष्ट्राच्या धार्मिक आणि महाराष्ट्राच्या आर्थिक, एकंदरीत महाराष्ट्राच्या इतिहासाची संपूर्णची पकड आपली समाजसुधारकांच्या दृष्टिकोनातून बसून येते. मग आपल्याला या घटकामध्ये समाजसुधारक हा घटक शिकायचा आहे आणि निश्चितच या घटकामध्ये आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे घटक शिकणार आहोत. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबद्दल बोलताना अनेक लेखक त्यांचं वर्णन करतात. सर्वांग पुरुष युगपुरुष असे विठ्ठल महर्षी रामजी शिंदे त्यांच्याबद्दल म्हणतात. स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज भाषणामध्ये कामगारांना म्हणतात की कामगारांनो संघटित व्हा, शिका, हे युग संघटनेचं आहे आणि हे सांगताना मला कसलंच भय वाटत नाही. या गोष्टीसाठी मला माझी राजवस्त्रे जरी उतरवावी लागली तरी मला त्याची कुठलीही पर्वा नाही. हे युग संघटनेचं आहे, तुमची संघटना निर्माण करा. स्वतः डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शाहू महाराजांबद्दल म्हणतात, शाहू महाराजांचं गौरव करतात, शाहू महाराजांचं वर्णन करतात. सोबतच या छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास बघत असताना आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या समाज सुधारणेची पूर्णच्या पूर्ण परंपरा दिसून येते. मग तो वसतिगृहाचा विकास असो, भटक्या जमातीसाठी आणलेली बंधाऱ्याची योजना असो, फासेपारधी समाजाचं पुनर्वसन असो की दुष्काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी राबवलेल्या राधानगरी जलाशयासारख्या, राधानगरी धरणासारख्या विविध योजना असो. मग या संपूर्ण योजना बघितल्या की आपल्याला असं जाणून येते की इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज किंवा जे काही मोजके राजे होऊन गेले या राजांनीच फक्त इतिहासांवर आपला ठसा उमटवला आणि तो इतिहास आपण सांगतो, तो इतिहास आपण वाचतो आणि तो इतिहास आपण जगतो. असाच इतिहास जगायला शिकवणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पावन स्मृतीस, यांच्या ऐतिहासिक घडामोडीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातल्या संपूर्ण घडामोडी आपण वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि विश्लेषणात्मक या दोन्ही पद्धतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 कोल्हापुरातील कागल संस्थानातील घाटगे घराण्यात. पूर्ण नाव होतं यशवंतराव जयसिंगराव घाटगे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे 26 जून. हा 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जो जन्मदिवस आहे तो महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक न्याय दिवस किंवा सामाजिक समता दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ज्यावेळेला जयंती असते त्या 26 तारखेपासून जवळपास 7 दिवस म्हणजे समोरचा जो काही सप्ताह असतो तो सामाजिक कल्याण विभागातर्फे सामाजिक सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. आणि या सप्त्यामध्ये समाजाच्या विकासाचे किंवा समाजाचे जे दुर्बल घटक आहे, मग ते विविध जातीतले असो, विविध गोष्टींनी दुर्बल घटक असो, या संपूर्ण मागास प्रवर्गासाठी, मागास प्रवर्गाच्या उत्थानासाठी सामाजिक कल्याण मंत्रालयातर्फे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. अर्थातच 26 जून हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस
ज्या दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला, हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला खूप मोठा दिवस. हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक न्याय दिवस किंवा सामाजिक समता दिवस म्हणून साजरा केला जातो, फक्त महाराष्ट्र शासनातर्फे. त्यानंतर 17 मार्च 1884 दत्तक विधान आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आता 1884ला 10 वर्षाचे झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव होतं यशवंतराव जयसिंगराव घाटगे. म्हणजे कोल्हापुरातल्या कागल संस्थानात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म होतो. मग शाहू महाराजांना दत्तक घेतलं जातं 10 वर्षानंतर, म्हणजे 1884मध्ये. काय होतं की कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांना इंग्रज वेडसर ठरवतात आणि त्यांना अहमदनगरच्या तुरुंगामध्ये डांबून ठेवतात. अहमदनगरच्या तुरुंगामध्येच असताना कोल्हापूरच्या चौथे शिवाजी महाराज यांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या ज्या पत्नी असतात आनंदीबाई साहेब, या आनंदीबाई साहेब आणि चौथे शिवाजी महाराज यांना कुठल्याही प्रकारची पुत्रप्राप्ती नसल्यामुळं, त्यांना कुठल्याही प्रकारचा वारस नसल्यामुळं ते कोल्हापुरातल्या कागल संस्थानातल्या घाटगे घराण्यातल्या यशवंतरावांना दत्तक घेतात 1884ला. 1884ला दत्तक घेतात आणि त्याचं नाव शाहू ठेवतात. त्यानंतर 1894ला राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्या जाते. म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा वयाच्या 20व्या वर्षी 10व्या वर्षी दत्तक विधान आणि वयाच्या 20व्या वर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक होतो. या राज्याभिषेकाच्या वेळी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर ज्यांचं नाव आहे लॉर्ड हॅरिस हे सुद्धा उपस्थित असतात. या 1894लाच एक घटना घडते. या महाराष्ट्रातनं, या भारतातनं वेट बिगारीची पद्धत बंद केल्या जाते. 1894ची अत्यंत महत्त्वाची घटना. 1894ला राजर्षी छत्रपती शाहू महाराज 20 वर्षाचे, म्हणजे 74ला जन्म, 84ला दत्तक विधान आणि 94ला राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्वतः राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतात. म्हणजे राजकीय परंपरेनुसार राजा म्हणून गादीवर बसण्या अगोदर शपथ घ्यावी लागते, प्रतिज्ञा घ्यावी लागते, सोबतच राज्याभिषेक करावा लागतो. तो राज्याभिषेक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सुद्धा जीवनामध्ये घडून आला आणि तो घडून आला वयाच्या 20व्या वर्षी. 1895च्या 2 अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत. शाहूपुरी गुळाची बाजारपेठ, ज्या बाजारपेठेतल्या गुळाला म्हणजे शाहूपुरी गुळाला GI टॅग, जिओग्राफिकल इंडिकेशन, भौगोलिक नामांकन प्राप्त आहे. शाहूपुरी गुळाची बाजारपेठ ही 1895ची, म्हणजे जी आपण भूगोलामध्ये शाहूपुरी गुळाची बाजारपेठ वाचतो ती शाहूपुरी गुळाची बाजारपेठ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये स्थापन झाली आणि ती 1895ला झाली. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. 1895ची शाहूपुरी गुळाची बाजारपेठ. आणि नंबर दुसरी घटना, मोतीबाग तालीम सुरू केली 1895. त्यानंतर 1896 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वसतिगृहाचे आद्यजनक म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वसतिगृहाची परंपरा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केली. ही परंपरा वाढवण्यामध्ये कर्मवीर गाडगे बाबांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेली जी वसतिगृहाची परंपरा आहे ती समोर चालू ठेवण्याचं कामसुद्धा गाडगे महाराजांनी केलं. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वसतिगृह पाहिजे तिथे आणि पाहिजे त्या विद्यार्थ्यांना, म्हणजे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची योजना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केली. मग लिंगायत असो, वाणी असो, कुणबी असो, तेली असो, तांबोळी असो, माळी असो, धनगर असो, ब्राह्मण असो, वैश्य असो, कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या आणि तो कुठल्याही परंपरेचा असू द्या, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्या प्रकारे वसतिगृहाची योजना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केली तीच परंपरा कर्मयोगी कर्मवीर गाडगे बाबा यांनी सुद्धा समोर चालू ठेवली. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. 1896. त्यानंतर 1899 वेदोक्त प्रकरण घडलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि एकंदरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची वादळी घटना म्हणावी लागेल. महाराजांच्या राज्यामध्ये, म्हणजे महाराजांच्या पदरामध्ये आपण म्हणू, महाराजांच्या राज्यामध्ये एक पुरोहित होता. या पुरोहितानं राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्या वेळेला पंचगंगेवर स्नान करण्यासाठी जातात त्यावेळेला राजर्षी छत्रपती शाहू महाराजाच्या पदरी असलेला तो पुरोहित म्हणतो की महाराज, आपण क्षत्रिय नाहीत, आपण शूद्र आहात, त्यामुळे शूद्रांनी पुराणोक्त पद्धतीनेच मंत्र म्हणायचे असतात, शास्त्रोक्त पद्धतीने मंत्र म्हणण्याची गरज नाही. माझ्या दृष्टीने तुमची किंमत शूद्रांपेक्षा जास्त नाही, त्यामुळे मी शास्त्रोक्त पद्धतीनं मंत्र म्हणणार नाही. मी कोणत्या पद्धतीनं मंत्र म्हणणार तर मी पुराणोक्त पद्धतीनं मंत्र म्हणणार. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना या गोष्टीची अत्यंत चीड येते, कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सुधारणावादी पुरुष होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुठल्याच जाती धर्मामध्ये कधीही भेदभाव केला नाही आणि भेदभाव खपवूनही घेतला नाही. त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे जरी शूद्र जातीमध्ये जन्माला आले असले तरी त्यांनी शपथ घेऊन ते क्षत्रिय झाले होते, असा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा मानस होता. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना शूद्र किंवा
क्षत्रिय यामध्ये पुराणोक्त किंवा शास्त्रोक्त असा वाद करण्याची कुठलीच गरज नाही अशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची धारणा झाली होती। त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं, जो ब्राह्मण अस्पृश्यता पाळतो, जो पुरोहित अस्पृश्यता पाळतो, त्या पुरोहितालाच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढून टाकलं आणि त्यानंतर त्या पुरोहिताच्या जागी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एका ब्राह्मणेतर पुरोहिताची नेमणूक केली। ही अत्यंत महत्त्वाची घटना म्हणावी लागेल। ब्राह्मणेतर पुरोहित त्या काळामध्ये, म्हणजे आताच्या काळामध्ये ब्राह्मणेतर पुरोहित भरपूर झालेले आहे समाजामध्ये, परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या त्या 1899च्या काळामध्ये एका ब्राह्मणेतर पुरोहिताची किंवा एका ब्राह्मणेतर व्यक्तीची राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यामध्ये पुरोहित म्हणून नेमणूक करणं ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे आणि सुधारणावादी घटना आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे सदाशिव लक्ष्मण गायकवाड। या सदाशिव लक्ष्मण गायकवाड या व्यक्तीची निवड केली होती ब्राह्मणेतर पुरोहित म्हणून 1899। त्यानंतर 1901च्या 3 घटना आहे। मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना, म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी फक्त वसतिगृह सुरू केली नाही किंवा राज्य चालवलं नाही, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे, सक्तीचं मिळालं पाहिजे, मोफत मिळालं पाहिजे, यासाठी सुद्धा अनेक प्रयत्न केले। मग 1901ला अत्यंत महत्त्वाची घटना दिसून येते। त्या 3 घटनांपैकी एक महत्त्वाची घटना मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना, दुसरी घटना आहे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना आणि तिसरी घटना आहे कोल्हापूर संस्थानात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गोवंद बंदीचा कायदा सुरू केला होता। कोणता कायदा? गोवंद बंदीचा कायदा। अशा 3 घटना। त्यानंतर 1902 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वसतिगृहाचे जनक म्हणतात, त्याचबरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणाचे सुद्धा जनक म्हणतात। मागासवर्गीयांना सर्वात आधी 50% आरक्षण देणारा राजा म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं जातं। म्हणजे ज्या काळामध्ये आरक्षणाची कल्पना सुद्धा करणं अशक्य होतं, म्हणजे कल्पनेच्या बाहेरचं होतं, त्या काळामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामधनं मागासवर्गीयांना 50% आरक्षणाची घोषणा केली, तरतूद केली, अंमलबजावणी केली आणि याची घोषणा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी करवीर गॅजेटमधून केली होती 1902 मध्ये। त्यानंतर 1906ची घटना आहे छत्रपती शाहू स्पिनिंग आणि विविंग मिल। आपल्या हिंगणघाटमध्ये स्पिनिंग आणि विविंग मिल आहे, तीच मिल म्हणजे तशाच प्रकारची राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू स्पिनिंग आणि विविंग मिल सुरू केली। काही कारणास्तव महाराष्ट्र शासनाने ही मिल 2003 मध्ये बंद करून टाकली होती। त्यानंतर 1907 अत्यंत महत्त्वाची घटना आहे, म्हणजे दुष्काळ पडत होता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यामध्ये असणारा जो फासेपारधी समाज होता, तो फासेपारधी समाज चोऱ्या करायचा, डकेती करायच्या, डाकूखोरी करण्याच्या मार्गावर जायचा। मग या फासेपारधी समाजाचं पुनर्वसन झालं पाहिजे। राज्यामध्ये किंवा कोल्हापूर संस्थानामध्ये कोल्हापुरामध्ये कुठल्याच प्रकारच्या धरणाची गरज नसताना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः निधीची तरतूद केली, इंग्रजांकडून सुद्धा मदत मागिवली आणि या फासेपारधी समाजाचं पुनर्वसन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरणाचं काम हाती घेतलं। या धरणाच्या माध्यमातून काय केलं की फासेपारधी समाजाच्या हाताला काम दिलं आणि उर्वरित फासेपारधी समाज जो होता, या फासेपारधी समाजाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः चौकीदाराच्या नोकऱ्या दिल्या। काही फासेपारधी लोकांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिवाणखान्यामध्ये नोकरी दिल्या, तर काही फासेपारधी समाजातल्या काही विशिष्ट लोकांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा स्थान दिलं होतं। हे तितकंच विशेष आहे। त्यानंतर 1908ची अत्यंत महत्त्वाची घटना, मिस क्लार्क हे वसतिगृह सुरू केलं ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांचा विचार केला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी। 1911 महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज ही महाराष्ट्रातली समाज सुधारणेची परंपरा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केली होती। नंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांचं निधन होतं आणि या सत्यशोधक समाजाची धुरा नंतरच्या काळामध्ये उत्तरोत्तर काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाची धुरा ही कृष्णराव भालेकरांकडे येतं, नारायण मेघाजी लोखंडेकडे येतं। त्यानंतर याच सत्यशोधक समाजाला पुढे नेण्याचं काम सावित्रीबाई करतात। अनेक लोकांचा सत्यशोधक समाज वाढवण्यामध्ये, सत्यशोधक समाजाचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये अनेक समाजसुधारकांचा हातभार दिसून येतो। त्याच प्रकारे एक महत्त्वाचा हातभार आहे 1911 मधला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं, 1911ला कोल्हापूर संस्थानामध्ये स्वतः सत्यशोधक समाजाची शाखा सुरू केली। आता सत्यशोधक समाजाची शाखा जरी सुरू केली असली तरी इतिहासकार अनिल कटारे किंवा गाठाळ असं म्हणतात की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जरी कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची शाखा सुरू केली असली तरी
या सत्यशोधक समाजामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा उघड सहभाग नव्हता, म्हणजे अप्रत्यक्ष सहभाग होता. म्हणजे शाखा जरी सुरू केली असली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तरी ते इंग्रजांच्या दबावामुळे उघड सहभाग घेऊ शकत नव्हते. नंबर 1. त्यानंतर 1912 2 घटना आहे. खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना आणि पाटील शाळेची स्थापना कोल्हापुरामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली. खासबाग कुस्ती आखाडा आणि पाटील शाळेची स्थापना. 1913 कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाज नावाची एक शाळा सुरू केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा दूरदृष्टिकोन बघा, म्हणजे प्रत्येक वर्ष काही ना काहीतरी नवीन समाज सुधारण्याची चळवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या हातातून सुरू झाली. ती चळवळ महाराष्ट्राच्या इतिहासाला, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारी ठरली. म्हणजे वैभव ठरवावं लागेल ज्यांच्यामुळं किंवा या सर्व घटना ज्या महाराष्ट्रामध्ये घडल्या, त्या घडणाऱ्या घटना ज्या महाराष्ट्रामध्ये घडल्या, या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. नंतर आपण घटना बघू 1916ची. कोल्हापुरात बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली. 1916ची घटना. आणि 1916चीच अत्यंत महत्त्वाची घटना आहे की प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी चिपरीपेटा येथे शाळा सुरू केली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी. त्यानंतर 1917ची घटना. कोल्हापुरात विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा संमत केला. विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा स्वतःच्या संस्थानात संमत केला. संमतच केला नाही, कागदोपत्री केला नाही, तर अत्यंत महत्त्वाची त्यानंतरची घटना आहे. स्वतःच्या घरातली मुलगी जी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची चुलत बहीण होती, या चुलत बहिणीला इंदोरच्या होळकर घराण्याची म्हणजे धनगर घराण्याची सून बनवली. म्हणजे हा आंतरजातीय विवाह राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या घरातून, स्वतःच्या राजवाड्यातून या परंपरेला सुरुवात केली. म्हणजे कायदा केला नाही, तर त्या कायद्याची अंमलबजावणी स्वतःपासून सुरू केली 1917. त्यानंतर 1918 बलुतेदारी पद्धत बंद केली. महारवतने रद्द केली. बलुतेदारी जी पद्धत होती, बलुतेदार ती पद्धतच बंद करून टाकली. महारवतने रद्द केली. संस्थानात तलाठी शाळेची स्थापना केली. कुलकर्णी समाज किंवा कुलकर्णी लोक या समाजाचं, आपल्या अडाणी अशिक्षित समाजाचं त्या काळातल्या फसवणूक करायचे. या फसवणुकीपासून सुटका व्हावी म्हणून संस्थानात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पगारी तलाठी नेमण्याची परंपरा 1918 पासून सुरू केली. मग या पगारी तलाट्यांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे. प्रशिक्षण दिल्याशिवाय हे तलाट्यासारखे वागणार नाही, बरोबर. म्हणून या तलाट्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थानात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तलाठी शाळेची स्थापना केली 1918. 1919 स्त्रियांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 1919ला स्वतःच्या संस्थानात सुरू केला. म्हणजे इंग्रज एकेकडे अनेक कायदे बनवत होते. इंग्रजांच्या समाज सुधारणेचे कायदे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सुरू असताना, ते कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सुद्धा दूरदृष्टिकोन इंग्रजांच्याही 2 पुढे होता, हेही विसरता कामा नये. स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1919ला स्वतःच्या संस्थानामध्ये कायदा संमत केला. तो कायदा होता स्त्रियांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा. कारण स्त्री पुरुष समानता असावी, ती तुमच्या घरात असावी, माझ्या घरात नसावी. ही जी परंपरा आहे, ही परंपरा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मोडून काढली आणि प्रत्येक ठिकाणी स्त्री आणि पुरुष समानतेचं तत्त्व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासामध्ये, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाजकार्यामध्ये आपल्याला दिसून येतं 1919. त्यानंतर 1920ची घटना आहे. कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील अस्पृश्यांच्या परिषदेमध्ये भाषण करत असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यांना सांगितलं की यानंतर तुम्हाला तुमचा नेता मिळालेला आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वरूपात. मी जरी नसलो, मी जरी थकलो असलो किंवा माझं शरीर जरी आता साथ देत नसलं, तरी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखंच नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वरूपात हे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कसलंही भय बाळगू नका, तुम्ही कसलीही चिंता करू नका. यानंतर तुमच्या कल्याणाचं म्हणजे अस्पृश्यतेच्या उद्धाराचं कार्य ज्या पद्धतीनं मी हाती घेतलं होतं, ज्या पद्धतीनं मी चालू ठेवलं होतं, तेच कार्य स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
साखर सुरू ठेवतील अशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या भाषणातून घोषणा केली होती 1920ला. 1920ला अत्यंत महत्त्वाची घटना आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रयत्नानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूकनायक वृत्तपत्र सुरू झालं होतं. आठवत असेल ही वाली घटना. 1920च्या 2 घटना. कोल्हापूर संस्थानातल्या माणगाव परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल गौरवोद्गार कोल्हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी, आणि 1920लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक सहाय्य दिलं मूकनायक वृत्तपत्र काढण्यासाठी. पुरोहित पद्धत बंद करून टाकली 1920लाच. 1922ला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं हृदयविकाराने मुंबईच्या पन्हाळा लॉजमध्ये निधन होतं. म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी केल्या, त्या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. LLD पदवी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मिळाली. त्यासोबतच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गंगाधर कांबळे या हरिजन व्यक्तीस हॉटेल सत्यशोधक नावाचं चहाचं दुकानसुद्धा उघडून दिलं. ही वॉज अ किंग बट ही वॉज अ डेमोक्रॅटिक किंग अशा शब्दात भाई माधवराव बागल यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं वर्णन केलं. LLD 1902मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाने दिली. अनेक घटना आहे. क्रीडाप्रेमी होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. खुद्द मल्लांना गदा देण्याची प्रथा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः संस्थानातून सुरू केली. स्वतःच्या संस्थानामध्ये देशातलं पहिलं रेस कोर्स सुरू केलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं जीवन बघितलं तर आम्हाला लक्षात येईल की संपूर्ण बहुजन समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला सर्वार्थाने वाहून घेणारे राजे म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कारण समुद्रातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासाबद्दल बोलत असताना एखादा लेखक किंवा एखादा वाचक किंवा एखादा वक्ता व्याख्याता एवढंच म्हणू शकतो की समुद्रातून पाणी काढावं परंतु ते पाणी संपावं नाही. एवढं मोठं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं अथांग असं जीवन परिचय आहे, अथांग असं कार्य आहे. ते कार्य थोडक्यात तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. याबद्दल एवढंच.